आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2187 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ऐसे ऐसे याने भेटती ते साधू, ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण महाराजांनी या अभंगामधून आपल्या जीवनामध्ये संताची भेट कशी होते, संताची भेट कशी करून घ्यावी लागते त्याच्याबद्दल बोललेले आहेत. आता प्रत्येक साधू संतांनी म्हटलं की संताची भेट अत्यंत अवघड आहे, अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुर्लभ आहे. मात्र संताची भेट होत नाही असं कोणत्याच साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं नाही. म्हणून महाराजांनी अवघड जरी असली तर महाराजाच्या गाथ्यामध्ये संताची भेट कशी करून घ्यावी लागते, कशी होते याच्याबद्दल महाराजांनी 226 अभंग कारण लिहिलेले आहेत. माझ्या जीवनामध्ये त्या 226 अभंगापैकी 53 अभंगावर मी चिंतन मांडलेलं आहे. हा 54वा अभंग माझ्या जीवनामध्ये आहे की आपल्या जीवनामध्ये जर संताची भेट करून घ्यायची असेल, संताची संगत आपल्या जीवनामध्ये करायची असेल तर याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. कसं आचरण केलं पाहिजे? ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे. आता कसे कसे साधू भेटतील तर महाराजांनी या संपूर्ण अभंगामधून साधू कसे भेटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. जोपर्यंत नुसतं साधू कसे भेटतील याच्यावर चर्चा करून, त्याच्यावर बोलून आपल्या जीवनामध्ये साधू भेटणार नाहीत. साधू भेटण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये आचरण आहे. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आचरण करणार नाही तोपर्यंत साधू भेटणार नाहीत. म्हणून बरं, साधू भेटल्यावर काय होईल असं जर म्हटलं तर महाराज सांगतात की तुटे भवबंधू. कारण जन्ममरणाचं जे बंधन आहे त्याच्यामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त होताल. बरोबर, अजून काय होईल? सच्चिदानंद जे ब्रह्माच्या ठिकाणी ते साधू त्यांच्या जीवनामध्ये नित्य आनंद रूपाने राहतात. तो आनंद तुमच्याही जीवनामध्ये मिळेल. अजून दुसरं काय होईल? जे मोक्ष सिद्धी देणारे जे तीर्थ आहेत ते तीर्थ त्यांच्या जीवनामध्ये जे प्राप्त करून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये अशा तीर्थाला जातो, पण ते तीर्थसुद्धा त्या साधूचं दर्शनाने पवित्र होतात. म्हणून एवढे ते साधू त्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहेत. म्हणून अशा साधूची आपल्या जीवनामध्ये जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणच केलं पाहिजे. आचरण न करता आपल्या जीवनामध्ये साधूची भेट होत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिके भेदू. भूतकृपा मोडी द्वेष कंदू, शत्रु मित्र पुत्र समकारी बंधू रे. आता साधूची भेट घेण्यासाठी महाराजांनी पहिल्या सुरू भाव अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. महाराजांनी शास्त्रानं जे अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल महाराज त्यांच्या जीवनामध्ये बोलत नाहीत. महाराजांनी वनपटन भाव म्हटलेला आहे. अनेक प्रकारचे भाव महाराजांनी त्यांच्या अभंगामधून व्यक्त केलेला आहे. तुका म्हणे एक भावची कारण वाहतसे आन विठोबाची. आता इथं भाव म्हणजे काय? साधूची भेट घ्यायची आहे तर कोणता भाव लागतो? आपण जी भक्ती करतो, कीर्तन भजन आपल्या जीवनामध्ये करतो, त्यामागं असलेली आपली निस्सीम श्रद्धा,
निस्सीम प्रेम आपल्या जीवनामध्ये लागतं, पूर्ण समर्पण लागतं. भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये नामभक्ती असेल, कारण कीर्तन भक्ती असेल, कोणतीही भक्ती असेल तुमच्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण समर्पण लागतं. ते समर्पण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला भाव महाराज म्हणतात. आता महाराजांनी मूळ बंधू हा जो शब्द उच्चारलेला आहे, दोन अलग अलग आहेत. आता मूळ बंध हा योगामधला हा श्रेष्ठ अभ्यास आहे. कारण आपल्या शरीरामधील जे मन आहे, मन शांत करायचे, मन स्थिर करायचे. त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये माझी घटिका लोपे वरे बंधू जो आरिपोय जो जालंदर मणिपे पंडू कुमारा. कारण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आता हे मनाला तुमच्या जीवनामध्ये शांत करायचे, मनाला आवरायचे. कारण अभ्यासाच्या साहाय्यानं आता योग साधनेमध्ये माऊली म्हणतात, तुम्ही पद्मासन घाला, सुखासन घाला. सुखासनामध्ये तुमच्या जीवनामध्ये बसा. बसल्यानंतर तुम्ही काय करा, तुमच्या जीवनामध्ये तुमची जी जीभ आहे ती उलटी ती करून ते टाळायला लावली पाहिजे. आणि तुमचं जे हानवटी आहे ह्या, कारण तुमच्या ह्या म्हणजे हानवटी इथं टेकली पाहिजे आपल्या कंठामध्ये, हानवटी नष्ट होते. ही योगामधली अत्यंत जटिल असणारी क्रिया. आणि मग आपल्या नाकाच्या शेंड्याकडे लक्ष देऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या आतील श्वासवर लक्ष केंद्रित करावं लागतं. अशा अभ्यासाच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये मन एकाग्र करावं लागतं. म्हणून इंद्रियानी पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्ध्योप यो बुद्धेप परतस्तु सह. कारण तुमचा मूळ पाया आहे आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा मन आपल्या ताब्यामध्ये घेणं. जोपर्यंत मन आपल्या ताब्यामध्ये नाही, मनावर आपला विजय नाही, तोपर्यंत आपण परमार्थाला लागलो असं होतच नाही. म्हणून महाराजांनी मूळ आणि बंधू हे दोन जरी शब्द भिन्न भिन्न उच्चारले असेल, मूळ म्हणजे आपला आरंभ, उत्पत्ती, सुरुवात. आपण या सृष्टीमध्ये जन्माला आलो, ज्यावेळेसपासून आपण जन्माला आलो, ज्यावेळेस जीव या दशेला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालो, त्यावेळेसपासून हे मन आहे आपल्यासोबत. आणि या मनानंच आपल्याला या संसाराच्या बंधनामध्ये टाकलेलं आहे. म्हणून मूळ बंधू, मूळ बंधनामध्ये टाकणारा कोण आहे आपल्या जीवनामध्ये? मन. मनमुळं आपल्या रात्रंदिवस विचार आणि विचार वासना, त्या वासनामुळं आपण या संसारामध्ये बार बार जन्माला येतो. म्हणून महाराज म्हणतात मूळ बंधू. मन हे तुमच्या जीवनामध्ये मित्रही आहे आणि मन तुमच्या जीवनामध्ये शत्रू बी आहे. आता त्या मनाला मित्राचं तुम्हाला त्याचं नातं जोडायचं का शत्रूचं नातं जोडायचं? मनाला तुमच्या जीवनामध्ये कसं ताब्यात घ्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठरविलं पाहिजे. योगाभ्यासाने घ्या, कारण कोणत्याही मार्गानं तुमच्या जीवनामध्ये त्या मनाला तुमच्या ताब्यामध्ये घेतल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये परमार्थच होत नाही. म्हणून महाराज हा मूळ बंधू हा शब्द वापरतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक करावं की मी जीव आहे असं कधीच म्हणू नये. मी आत्मा आहे किंवा अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा निरंतर आपण जप करावा. कारण जे बंधन आपल्याला टाकलेलं आहे मनाच्या बंधनामध्ये, या संसाराच्या बंधनामध्ये मनानं वासना ह्याच्यामुळं आपण जे अडकलो आहोत. आता इथं महाराज म्हणतात समबुद्धी. आता समबुद्धी म्हणजे काय? ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निर्वदी योग दुर्गे. आता जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख त्याच्या मनावर कसलाच परिणाम होत नाही, तो विद्विग्न होत नाही, सुखानं विद्विग्न होत नाही, दुःखानं त्याच्या जीवनामध्ये विद्विग्न होत नाही. त्याला शिव्या द्या, त्याची स्तुती करा, काही त्याच्या जीवनामध्ये परिणाम होत नाही. कशामुळं? त्याचं मन स्थिर झालेलं आहे, त्याचं मन शांत झालेलं आहे. म्हणून तो समबुद्धीचा महात्मा आहे. असा महात्मा या जगामध्ये मिळणं आहे त्या जगामध्ये. आणि तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये सोहम सिद्धी त्यानं त्याच्या जीवनामध्ये योग साधनेने त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे.
मीच ब्रह्म आहे या भावाने त्याच्या जीवनामध्ये तो जीवन जगत असतो. आता दुसरं महाराज सांगतात ते नास्तिक्य भेदू. कारण आपण आपल्या जीवनामध्ये नास्तिक कुणाला म्हणायचं आणि आस्तिक कुणाला म्हणायचं अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. ईश्वर, देव, परलोक, आत्मा असणे किंवा याच्यावर विश्वास आपल्या जीवनामध्ये ठेवणे, दैवी शक्ती याच्यावर विश्वास ठेवणे. एखादा विश्वास ठेवतो आणि एखादा विश्वास ठेवीत नाही. विश्वास ठेवतो त्याला आपण काय म्हणतो, कारण आस्तिक म्हणतो. जो विश्वास ठेवीत नाही त्याला आपण आपल्या जीवनामध्ये नास्तिक म्हणतो. मात्र जो विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये तो तर्कावरच विश्वास ठेवतो. त्याचा विचार, भावना किंवा संतांनी सांगितलंय म्हणून त्याच्या जीवनामध्ये अनुभूती काय, अजिबात अनुभूती नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जर देव मानणं, देव, धर्म, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या गोष्टीवर विश्वास असणं तोच खरा या जगामध्ये नास्तिक आहे. कारण मानण्यानं तुमच्या जीवनामध्ये ते काही त्याचा उपयोग नाही. अनुभूती काय, जो अनुभूती घेतो त्याच्या जीवनामध्ये तोच या जगामध्ये खरा, कारण आस्तिक आहे असं ठामपणे आपल्या जीवनामध्ये समजावं. म्हणून आपली बुद्धी समबुद्धी झाल्याशिवाय भूत, दया, करुणा हे शत्रू, मित्र, पुत्र, परोपकार ही हृदयात आपल्या भावना निर्माण होत नाही. जरी वरवर तुमच्या जीवनामध्ये काही लोक दाखवितात मी किती धार्मिक आहे, मी किती देवदेव करतो, मी किती दान धर्म त्यांच्या जीवनामध्ये करतो हे दाखवितात, पण ॲक्च्युली मधून नसतं. याच्यावर छोटंसं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे तुम्हाला ताप आल्या आणि तुम्ही ताप आल्यानंतर तुम्ही गेला मेडिकलमधून, सहज ताप आल्या, गोळी घेतला, मग तेवढ्यापुरते ताप कमी झाले. दुसऱ्या दिवशी ताप आली, परत गोळी घेतला. असं 8 दिवस जर तुमच्या जीवनामध्ये ताप आली आणि तापच कमी व्हायला तयार नाही, तुम्ही नुसत्या गोळ्या घेतला तर त्या गोळ्याचं रिॲक्शन होतं तुमच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस डॉक्टरकडे गेलात, डॉक्टर सगळी तपासणी करतं. ज्यावेळेस तुमच्या रक्ताची तपासणी केल्यावर डॉक्टर सांगतो तुम्हाला आता, कारण ही ताप येऊन तुम्हाला पुढची स्टेप तुमच्या जीवनामध्ये झालेली आहे. कारण तुम्हाला तापीपासून तुमच्या जीवनामध्ये डेंग्यू झालेला आहे. आता जोपर्यंत आता तापीच्या गोळीनं एकतर साईड इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये झालेले आहेत, जोपर्यंत त्या डेंग्यूवर तुम्ही इलाज करणार नाही तोपर्यंत तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दुरुस्त होणार नाही. म्हणून आपण हे वरवर मी भगवंताची भक्ती करतो असे जे लोक दाखवितात ते त्यांची भक्ती कशी आहे, वरवरची आहे. म्हणून अशा वरवरच्या भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये साधूची भेट होत नाही, संताची भेट होत नाही असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी रे, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुतत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तुपना ऐशी थोरी रे. आता इथं अजून महाराजांनी मन सांगितलंय. आता मन, बुद्धी, काया म्हणजे देह, वाचा म्हणजे वाणी शुद्ध करायची आहे. आता मन कसं ताब्यात घेऊ, मनोने मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मन नव्हे कैसा पाहो. कारण भक्तीच्या साधनेमध्ये महत्त्वाची गोष्ट मनाचा जो चंचलपणा आहे त्याला शांत करणे, स्थिर करणे, एकाग्र करणे हे प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये याच्याबद्दल आकांक्षा त्याच्या मनामध्ये आहेत. मात्र मन हे अक्षरशः तुमच्या जीवनामध्ये शांत होत नाही. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत बुद्धी, चित्त, तुमचा देह आणि तुमच्या वाणीवर तुमचा ताबा होत नाही. आणि म्हणून म्हटलं की मन शांत नाही तोपर्यंत तुमचं देह, वाणी हे कधीच शांत होणार नाही. वरवरच्या साधनेने तुमच्या जीवनामध्ये मनाला शांत करता येत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, ठाईच उरला अनुभव. म्हणून मन, बुद्धी, देह, वाणी शुद्ध होत नाही तोपर्यंत भक्तीची साधनाच तुमच्या जीवनामध्ये झाली असं होत नाही. तोपर्यंत तुम्हाला
खऱ्या संताकडे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जात नाही. म्हणून गावोगावी एवढे सप्ते आहेत. आता सप्त्याचं सीझन चालू आहे, म्हणून खऱ्या संताला तुमच्या सप्त्यामध्ये बोललं जात नाही. कारण तुमचं ते प्रारब्ध तिकडं ओढतच नाही. कारण परमार्थामध्ये मूळ तुमचा पाया कच्चा आहे. म्हणून आता तरी पुढे हा उपदेश नका करुणाशा विश्वाचा सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एकविध, तुका मने लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. कारण महाराज दंडवत घालून विनंती करतात की बाबा मन एकविध करा, चित्त शुद्ध करा. म्हणून आता लघुतत्व हे सर्व व्हावे अंगीकारी. लघुतत्व म्हणजे लहानपण, मी अज्ञानी आहे याचा स्वीकार करणे. आपल्या जीवनामध्ये हा अहंकार, आपल्याला अज्ञानी आहे हा स्वीकार करूच देत नाही. हा सिद्धांत आहे, याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. आपण कितीही आपल्या जीवनामध्ये, कारण 10 माणसात गेलो की आपला अहंकार तिथं उफाळ्या मारित असतो. म्हणून अहंकाराच्या जाळ्यामधून निघणं फार कठीण आहे. तैसे जे तेने करावे, तो तेची आहे स्वभावे. मा कोणे कर्मे बेष्टावे, करतेपणे. असा अज्ञानी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सर्व कर्म मीच करतो, हा करतेपणाचा अहंकार त्याला दिसतही नाही. म्हणून आतून तो ढुसण्या त्याच्या जीवनामध्ये मारीत राहतो. या करतेपणाच्या अहंकारामुळे तुम्ही जीवदशेमधून, कारण आत्मदशेमध्ये तुमच्या जीवनामध्ये येतच नाही, या बंधनामध्ये तुमच्या जीवनामध्ये अडकता. म्हणून तुम्हाला लोक ज्ञानी म्हणत असतील, पण तुमच्यासारखा अज्ञानी कुणीच नाही. शून्य शोधिले नाही जाणे, काय विवरण केले तेने. अज्ञानपण फुगणे गाढवपणे, जिने पशूचे ते. माऊली सांगतात, ज्याला शून्याचा शोध घेतला नाही, आणि भगवद्गीता अशी सांगते, महाराज असं सांगतात, आणि आशाच्या मागं तुम्ही लागतात. मग दोघाचाही जन्म तुमच्या जीवनामध्ये, कारण व्यर्थ तुमच्या जीवनामध्ये जायलेला आहे. म्हणून सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे. आता सांडी मांडी म्हणजे काय? जया परमार्थी चाड, तेने सांडावे लिगाड. धरोने भजनाची चाड, नित्यने मादरे. सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे. कारण आपल्या जीवनामध्ये मोक्ष घरला येईल. कारण परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये मन, बुद्धी, चित्त हे विषयाच्या मागं आपण जे लागलेला, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहाले, स्वप्नीचे चैले जाईल लया. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मन ताब्यात नाही, विषयावर नियंत्रण नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही परमार्थाचं वरवर ढोंग दाखविला, तर त्या ढोंग म्हणजे हे लिगाड आहे. हे वाईट सवयी, आसक्ती, देहाभिमान हे काढून टाकावं लागतं. नकारात्मक विचार मनामध्ये येतात. भजनाची आवड निस्ती वरवर असते, आणि याचा हिशोब आपल्या जीवनामध्ये द्यावा लागतो. म्हणून स्वार्थ, भांडणं, वैरभाव, कारण मी तू पण, हे सर्व आपल्या जीवनामध्ये काढून टाकावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये नुसतं बोलून हे वैराग्य मिळत नाही. नुसतं बोलून आपल्या जीवनामध्ये संताची भेट होत नाही. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आचरणच लागतं. संताच्या एका शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही आचरण करताल, त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये खऱ्या संताची भेट होईल. त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खऱ्या संताला हुडकिताल. नाहीतर गावोगाव सप्ते आहेत, सप्ताह नाही, एकही गाव नाही, आणि त्या सप्त्यामध्ये हजारो महाराज दरवर्षी तुमच्या जीवनामध्ये आणता. तर कोणतंही गाव, एखादंही गाव असं सांगा की सप्त्यानं कोणतं गाव सुधारलेलं नाही.
म्हणजे कीर्तनानं कुणी या जगामध्ये सुधारलेला नाही आणि तमाशानं या जगामध्ये जग बिघडलेलं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरंच ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, खरंच पारमार्थ करायचा आहे, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही घरामध्ये बसा. कारण जोपर्यंत म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कारण ही वाणी जोपर्यंत खोटं बोलायची कमी होत नाही तोपर्यंत आपली वाणी पिकतच नाही. देवाची हे द्वारी वाक्षणवरी, तेने मुक्तिचारी साधियेला. हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कारण ही वाणी आहे. कारण परापच्छंती मध्यमा आणि वैखरी. कारण वैखरी म्हणजे हे तोंड, परा म्हणजे वैखरी म्हणजे हे तोंडानं, मध्यमा म्हणजे कंठ, पच्छंतीमध्ये तुमचं हे हृदय आणि परा म्हणजे हे बिंबीचं कळण. बिंबीमध्ये असणारी ही परावाणी आपण आपल्या जीवनामध्ये तोंडानं जोपर्यंत खोटं बोलतो तोपर्यंत नाम आती कंठापर्यंत जातच नाही. कंठ ज्यावेळेस खोटं बोलायचं बंद करतो तोपर्यंत नाम ते हृदयात जातच नाही. आणि हृदय ज्यावेळेस खोटं बोलायचं बंद करतं त्यावेळेस ते नाम बिंबीमध्ये जातं. आणि त्या बिंबीमध्ये गेल्यानंतर ही ब्रह्मकमळ उमजलं पाहिजे. आणि त्या उमजलेल्या कमळामध्ये नाम तुमचं तिथं गेलं पाहिजे. म्हणून देवाचे हे द्वारी उभा क्षणभरी. कारण साधू संतांनी माऊलीनं तर म्हटलं की या 9विधा भक्तीला मान्यता दिलेलीच नाही. हरिपाठाच्या 6व्या अभंगामध्ये माऊलीनं सांगितलंय हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जर ज्ञानाचे राजे न्याय प्रविष्ट आहे असं म्हणत असतील तर आपल्या जीवनामध्ये आपण खरी भक्ती म्हणजे काय, खरे संत आपल्या जीवनामध्ये कसे भेटतात, कशी भेट करून घ्यावी लागते हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये बुद्धी विवेक त्याला दिलेला आहे असं महाराज या अभंगामधून सांगतात. या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.